नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर आज आपल्या मनोकी रसोईमध्ये आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सपासून बर्फी, किंवा त्याला तुम्ही ड्रायफ्रूटच्या वड्यासुद्धा म्हणू शकता. तर मी आज याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर चला मनोकी रसोईमध्ये जाऊन याचे साहित्य बघून घेऊया आणि रेसिपी पण बघून घेऊया. तर त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि हे तूप घरच्या गाईचं आहे, जे देसी गावरानी तूप आहे. तर यामध्ये 2 चम्मच तूप टाकून त्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे 2 वाटी मखाणे टाकायचे आहे. तर मखाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहिती आहे की यामध्ये किती जास्त प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम आहे. तर आपल्या ह्या हाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आपण इथे 2 वाटी मखाणे टाकून घेणार आहोत आणि गॅस मिडियम ठेवायची आहे. जास्त स्लो किंवा हाय ठेवायची नाही, मिडियम ठेवायची आहे. आणि याला छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मखाणे थोडे हार्ड होते आणि जसजसे आपण त्याला भाजतो तसतसं ते क्रिस्पी होते. तर याला आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आणि हाताने जर असं तोडलं तर ते तुटले पाहिजे. या प्रकारे मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहे. आणि आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत, म्हणून मी ड्रायफ्रूटचे आधीच पूर्ण तुकडे करून घेतलेले आहे, कट करून घेतलेले आहे. कारण व्हिडिओ आपण तेवढा दाखवला असता तर मग मोठा झाला असता, म्हणून मी आधीच त्याला कट करून ठेवलेले आहे. तर या प्रकारे आपण हे मखाणे भाजून घेणार आहोत. तर बघा, हाताने तोडून बघते आहे. तर एकदा तोडून बघितले तर व्हायचे होते आणि सेकंड टाईम बघते आहे तरीसुद्धा ते व्हायचेच आहे. तर याला परत 1 मिनिट आपण भाजून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे तोडायला त्रास होतो, पण जसं ते झालेलं असलं तर शिजून झालं असलं म्हणजे भाजून झालं असलं त्याची लगेचच भुरका होतो. तर या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे. तर चला आपण नंतरची स्टेप बघून घेऊया. तर त्यासाठी परत मी इथे तूप टाकून घेते आहे कढईमध्ये. तर परत एकदा तूप टाकायचं आहे आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाका. मी 2 चम्मच परत टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स बारीक कट करून ठेवलेले होते ते ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून घेऊया. तर मी ड्रायफ्रूट्समध्ये इथे काजू, बदाम, पिस्ता, मनुका आणि ते जे पंपकिन सीड्स असतात, सूर्यफुलाच्या बिया असतात, ते सुद्धा मी घेतलेले आहे. तर एक एक तुम्हाला दाखवते आहे. तर सर्वात आधी बदामचे बारीक कट करून घेतलेले आहे मी, आणि ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तुपामध्ये. ते यासाठी कारण की याला पण क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. आणि कसं हे वड्या बनवत आहोत, आपण बर्फी बनवत आहोत, म्हणून मी ड्रायफ्रूटचे इथे बारीक काप करून घेतलेले आहे. जर आपल्याला मेथीसारखे वगैरे लाडू बनवायचे आहे बारीक करून सर्व, तर आपण सर्व जिन्नस बारीकसुद्धा करू शकतो. आणि बारीक कट करायचे आहे आपल्याला, कारण यासाठी की ते दिसलंही पाहिजे की यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत. आणि तसे छोटे पण असतात घरात मुलं, किंवा मग मोठे एजड पण असतात, तर त्यांच्या दातांनी पण चावायला पाहिजे. या प्रकारे आपण ते बारीक करून घ्यायचे आहे. तर 1 वाटी मी बदाम घेतलेले होते बारीक कट करून, आणि 1 वाटी काजू घेतलेला आहे. तर काजू आपण बदाम झाले थोडे क्रिस्पी झाले की काजू टाकायचा आहे, आणि काजूसुद्धा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि काय आहे की बदामला थोडा वेळ लागतो भाजायला आणि काजू लवकर होते. नाहीतर आपण सर्व जिन्नस एकत्रसुद्धा भाजू शकतो, पण आपण ते मागे पुढे भाजल्या जातं, म्हणून आपण एक एक करू. आणि त्यानंतर मी इथे मनुका घेतलेला आहे. तर 1 वाटी मनुकासुद्धा टाकून घेतलेला आहे. मनुका लवकर भाजलं जातं. आणि त्यानंतर आपण इथे थोडं छान मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. तर बघा, छान बदाम काजू सर्व क्रिस्पी होऊन गेलेले आहेत, छान भाजले गेलेले आहे. आणि आता आपण इथे 1 वाटी पिस्ता घेतलेला आहे. तर पिस्ता हा रोस्टेड पिस्ता आहे, तर याला जास्त भाजायची गरज नाही, म्हणून मी शेवटी टाकत आहे. तर यालासुद्धा आपण ह्या छान सर्व गरम ड्रायफ्रूट्समध्ये क्रिस्पी करून घ्यायचं आहे फक्त. तर बघू शकता, या प्रकारे आपले सर्व ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहे. आणि हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेणार आहोत. तर एक एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे मी. प्रमाण तुम्ही बघू शकता, आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही मग याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे खोबरा कीस. तर खोबरा कीस मी 1 वाटी घेतलेला आहे. आणि यालासुद्धा आपण छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. याला छान खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे तर ते तुम्ही टाकू शकता. तर या प्रकारे. आणि इथे मी पंपकिन सीड्स आणि काय म्हणते त्याला, मगजच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, आणि थोडेसे जवसमध्ये विटॅमिन बी असते, B12 असते, तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान असतं. आणि त्यानुसार मग मी हे 2 चम्मच प्रत्येकी टाकलेलं आहे. आणि ते सुद्धा मी छान भाजून घेते आहे. तर हे सर्व मी एकत्र भाजलेलं आहे जिन्नस.
आणि त्यानंतर मी इथे टाकलेले आहे पांढरे तीळ. पांढरे तिळामध्ये सुद्धा खूप सारं कॅल्शियम असतं. तर आणि हे जेवढे पण आपण बिया घेतलेल्या आहे, खरबुजाच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड आहे, मगज बिया आहे, सूर्यफुलाच्या बिया आहे, हे सुद्धा जेवढं काही मी घेतलेलं आहे यामध्ये सर्वामध्ये तेल असतं. तर आपण जसं ते भाजतो तसं ते तेल थोडं थोडं रिलीज होतं. पण आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे सर्व जिन्नस. ते सुद्धा आपल्याला म्हणजे वेगळं काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जेवढं तूप वाचलेलं होतं ते तूप पूर्ण मी टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इथे गोडसाठी टाकणार आहोत. मी म्हटलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गूळ वगैरे आपण इथे वापरणार नाही, साखर वापरणार नाही आहे हो. तर मी इथे 1 पाव खारीक घेतलेले होते, ज्यामध्ये बिया असते ना, तर त्या खारीक घेतलेल्या होत्या. आणि खारीक म्हणजेच ज्याला आपण पेंडखजूर पण म्हणतो मराठीमध्ये. तर ते पेंडखजूर घेतलेलं आहे, त्याच्या बिया मी काढून घेतलेल्या होत्या, बारीक कट करून घेतला. आणि 1 वाटी अंजीर घेतलेलं होतं. आणि यालासुद्धा छान बारीक म्हणजे बिया काढून आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. ते यासाठी की ते थोडं सॉफ्ट होऊन जातं. आणि जर म्हणजे पुष्कळ जण म्हणतात की जर आपण खारीक जे ओल्या खारीक असतं ना, तर हे जर मिक्सरमध्ये बारीक केलं तर मिक्सरचे पाते तुटतात किंवा ते बारीक होत नाही वगैरे. पण असं होणार नाही. तुमच्यासमोर मी दाखवते. तर यामध्ये जे आपण मनुका भाजून घेतलेल्या होत्या, त्या मनुका आणि खारीकचे जे हे आहे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं म्हणजे गरम करून घेतलेलं होतं, ते आपण इथे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. एकत्र बारीक करायचं आहे, यामुळे हे मिक्सरला चिटकत नाही आणि आपले पाते मिक्सरचे खराब होत नाही. तर बघू शकता तुम्ही किती छान बारीक झालेले आहे. मगच आपल्या मखाणेसुद्धा बारीक झालेले आहे. आणि त्यासोबतच खारीकचे ज्या आपण गरम करून घेतलेलं होतं ते खारीकसुद्धा छान गरीब झाले म्हणजे बारीक झालेलं आहे. तर या प्रकारे परत आपल्याला हे कढईमध्ये टाकायचं आणि याला छान कडक आहे ते थोडं, तर याला छान गरम करून सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर यापर्यंत सुरुवातीला ते हार्ड होतं थोडं, आणि त्यानंतर जसं हे आपण गरम करतो त्याच प्रकारे हे थोडं सॉफ्ट होऊन जातं. तर बघू शकता या प्रकारे हे सॉफ्ट झालेलं आहे आणि गरम पण छान झालेलं आहे. मेल्ट होतं हे थोड्या प्रमाणात. तर या प्रकारे आपल्याला इथे छान गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी विसरलेले होते तुम्हाला सांगायला आणि हे सगळं करायला, पण तुम्ही असं विसरू नका. हे जे मी आता टाकलेलं आहे ते खसखस आहे, खाकस, ते सुद्धा आपल्याला इथे टाकायचे. तर ते सुद्धा याच्यामध्ये अर्ध्या चम्मच तुपामध्ये थोडं भाजून घ्यायचं आहे. आणि याला आपण क्रिस्पी होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर मी हे विसरली होती, जेव्हा तुम्ही खोबरा किस वगैरे भाजताना त्याचवेळी तुम्ही हे सुद्धा भाजून घेऊ शकता, पण मी विसरले होते म्हणून मी शेवटी भाजले आहे. तुम्ही असं करू नका, खोबऱ्या किससोबत यालासुद्धा भाजून घ्या. तर या प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे. तर बघा हे सुद्धा कलर चेंज झालेला आहे आणि याचेसुद्धा असे तडतड म्हणजे आवाज येतो आहे. तर त्या स्टेजपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आणि नंतर आपण हे सुद्धा एकत्र काढून घ्यायचं आहे, किंवा एकत्र नाही काढलं तरी त्याच कढईमध्ये परत आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते तुपामध्ये, ते ड्रायफ्रूट्स आणि जे खारीक भाजून घेतलेले होते ते खारीकसुद्धा त्यामध्ये वाटलेल्या खारीक आणि मखाणे जे होते ते सुद्धा एकत्र करून घ्यायचे आहे. आणि परत गॅसवर थोडं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व जिन्नस एकत्र मिळाले पाहिजे आणि खारीकला मिळाले पाहिजे आणि एकत्र सेट झाले पाहिजे यासाठी. तर आपल्याला हे पूर्ण एकत्र छान बारीक करून घ्यायचे. तर बघू शकता, तुम्हाला तुमच्या आवडीने जर तुम्हाला लाडू बांधायचे आहे तर या स्टेजला येऊन तुम्ही लाडूसुद्धा बांधू शकता. पूर्ण मिक्स करून गरम होतं ते. आणि जर तुम्हाला वड्या पाडायच्या आहे, याच्या बर्फी करायची आहे, तर या प्रकारे तुम्ही रोल करू शकता. तर इथे मी म्हणजे हे पॉलिथिन घेतलेलं होतं, हे किराण्याचं पॉलिथिन आहे. तर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा घेऊ शकता. तर या प्रकारे इथं आपल्याला थोडं दाबून प्रेस करून याला रोल बनवायचा आहे, तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि मी 2 घेतलेले आहे, कारण एक जर रोल मी पूर्ण मिश्रणाचा एकच रोल केला असता तर खूप मोठा आणि जाड झाला असता. आपल्याला तसं नको करायचं, म्हणून मी 2 रोल बनवलेले आहेत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर तुम्ही हे बटर पेपरवर सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी आता हे कॅरी बॅग घेतलेल्या आहेत, किराण्याच्या आहेत त्या आपल्या सर्वांकडे अवेलेबल असते. तर या प्रकारे आपण इथे 2 बॅचमध्ये असं करून घेतलेलं आहे. तर तुम्ही आणि हे आपल्याला सेट व्हायसाठी 5 मिनटं अगदी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त 5 मिनटं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण हे काढलेलं आहे 5 मिनटानंतर. तर बघू शकता छान सेट झालेलं आहे आणि थोडा हार्ड झालेला आहे. तर वड्या पाडायला आपलं हे मिश्रण तयार आहे. जर तुम्हाला लाडू बनवायचे तर तुम्ही गरम असतं त्याच वेळी लाडू वळून घ्यायचे आहे. तर चला इथे आपण थोडं डेकोरेट करायसाठी इथे मी सिल्वर पेपर लावून घेते आहे. जर तुमच्याकडे असेल तर लावा, नाहीतर गरज नाही आहे, पण मी थोडं अट्रॅक्टिव्ह दिसासाठी म्हणून लावलं, माझ्याकडे होतं म्हणून. तर याप्रमाणे आपल्याला इथं सिल्वर पेपर लावून घ्यायचा आहे.
तर बघू शकता किती छान दिसायला लागलेलं आहे आणि हेल्दी तर आहेच. त्यानंतर आपण याच्या छान वड्या पाडू आणि वड्या पाडताना थोडं पेशन्स ठेवायचं आहे, कारण काय आहे की आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, काजू बदाम हे सर्व तुकड्यांमध्ये आहे, म्हणून ते थोडे कापायला त्रास होईल, पण पेशन्सनुसार. तर या प्रकारे आपल्या मस्त हेल्दी लाडू किंवा वड्या किंवा बर्फी बनवून तयार आहे. तर नक्कीच तुम्ही या हिवाळ्यामध्ये बनवा आणि 15 दिवस टिकणार. रूम टेम्परेचरवर ठेवलं तर 15 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर 15 दिवसाच्या वर टिकते. तर या प्रकारे आपल्या हेल्दी वड्या बनवून तयार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर अशाच मस्त रेसिपीसोबत बनवून राहा मन्नुकी रसोईमध्ये. तर बघा किती छान सॉफ्ट आणि आतमधून किती छान टेक्स्चर झालेलं आहे. तर चला अशाच मस्त रेसिपीसाठी भेटत राहूया मन्नुकी रसोईमध्ये. तर बाय, टेक केअर.